साहेब नाही का साहेबाला बोला खूप साहेब येतो त्याने इकडे बोलवा पहिलं तुम्ही एक काम करा, हे पहिल्या साईडला घ्या, मागच्या गाड्या जाऊ द्या. येऊ देतो अधिकारी पळून गेले नाही का त्याला इकडे बोलवा पहिलं. इथं रस्त्यामध्ये मारण्याच्या गाड्या पाठीमागच्या जाऊ दे, हे साईडला घ्या. पूर्णपणे ही काय लोकांना लोकांचे अपघात होते तिथे. अधिकारी पहिला बोलव कोण आहे त्याला बोलवा, तो अधिकारी कोण आहे त्याला बोलव पहिला. काम अजिबात करायचं नाही, लोकांच्या जीवन खेळायचं अजिबात जमणार नाही. पूर्ण काय कोणता तो PWD त्याला पहिला बोलवायची, फोन करा त्याला. या ठिकाणी ही खडी टाकले, याच्यावरती खूप ऍक्सिडेंट होतात, रात्रीचे देखील ऍक्सिडेंट होतात, यांनी काळजी घेणं गरजेचं आहे प्रशासनाने. तुमची काय भूमिका आहे? 12 दिवस झाले झोप नाही मला, रात्रंदिवस फोन येतात लोकांचे, बरं गाड्या गुतल्या काय झालं काय झालं. रात्री 2-2:30 वाजता आम्ही सगळी गावातली पोरं विकी असेल आम्ही सगळेजण रात्री गेलो. रात्री त्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला रात्री नाही का, ते माणूस आम्ही ओढून काढला रात्री गाडीमध्ये गुतला होता. प्रशासन यांचा अधिकारी येत सुद्धा नाही, कोण नाही रस्त्यावरती आहे का काही. त्यामुळे काय आलं यांना अजिबात काम करून येणार. जे 4 डिग टाकले त्यांनी, इथं पारगावला 1 डिग टाकलाय, त्याच्यानंतर ते ब्ल्यू डिग हॉटेल पशी, त्याच्यानंतर 7 हॉटेल म्हणजे करंदळ्याच्या इथं टाकलं डिग. पूर्ण काढल्याशिवाय, कारण काय आलं का त्या डिगांवरून गाड्या पलटी होत्यात, 2 व्हीलरवाली पडत नाही का. यांनी काय यांना वाटत जावा रस्ता बंद करायचा, यांना वाटत जावा त्यांनी डिग लावायची. ही कोणती मनमानी कारभार आहे? डिग कोणत्या परमिशन घेऊन टाकले यांनी, यांच्याकडून आपल्याला चौकशी करून घ्यायची. जसं तुम्ही बोलले साहेब कोण आहे ना, तुम्ही आता जसं बोलले की नाही का जेव्हा पाहिजे तेव्हा रस्ता बंद चालू करतात, हे खरं अगदी. कारण की जे बाहेरून प्रवेश येतात त्यांचे खूप हाल होतात, कारण की आपली तिथून चुकीची जाते. काय बनणार याच्यावर? पर्यटक आले पाहिजे आपल्याकडे, पण यांचा नालायकपणा मला सांगा. हे जे बंद झाली ही सगळ्या गोष्टी झाल्या कोणामुळे झाल्यात? यांचा हलगर्जीपणा आहे. इथं कोणी प्रशासन लक्ष देत नाही, रस्ता चालू आहे. हा कोणी येते का मला सांगा इकडे? काय आलंय नालायकपणा यांचाच आहे ना सगळा. हा जाऊ बघा तो इथं रस्त्याला काय ना काहीतरी त्यांचं चालूच असतं. आता रात्रपासून मला काल आहे ना, काल कमीत कमी 4 ऍक्सिडेंट झालेत काल. त्या पाटील डॉक्टर इथं बारगाव फाटे त्यांना विचारा जाऊन म्हणा तुमच्या किती पेशंट आलेत काल. परवा पण झालेले इथं ऍक्सिडेंट, कंटिन्यू चालू आहे. बरं ऍक्सिडेंट काय होतात? या रस्त्यामुळे नाही होती, यांनी नालायकपणा केला, खडी टाकली रस्त्यावरती, डिग लावले मोठाले. ते कसं काय करायचं? छोटीची टपरे टाकली. आता माळशीच गाड्यामध्ये टपऱ्या टाकल्यात लोकांनी, त्या टपऱ्यामध्ये वाहतुकीसाठी अडथळा होते म्हणून त्यांनी यांना लेटर दिलेत. तुम्ही हे डिग कोणत्या परमिशन घेऊन टाकल्या तिथं? परंतु प्रशासन सांगताय की तुम्हाला पर्यायी महामार्ग दिलाय किरेश्वर. पर्यायी मार्ग तुम्ही दुरुस्त करा पाहिला, मग त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घ्या. मला सांगा पर्यायी मार्ग ज्यावेळी द्यायचं त्यावेळी तो पण पर्यायी मार्ग चांगला पाहिजे ना. तिथं 50 ऍक्सिडेंट होणार नाही, इथं 10 होणार, त्याचा काय फायदा आहे का त्याचा? तुम्हाला करायचं तर पूर्ण पहिले ते रस्ता क्लिअर करा, मग इकडं हे करा, बरोबर नाही? आता इथं काय प्रॉब्लेम आहे? का काम होत नाही? आता इथं काम चाल करतीत नाही काम. मला सांग कोण अधिकारी इथं आहे का कोणी? आज 13वा दिवस आहे, बोंबलच बंद त्यांची केले माणसं दिसतात ना इथं काहीतरी आहेत ना. इथं शोला उभी आहेत. आता काय करतात काम मला सांग? कोणीच काम करीत नाही, काय नाही. बरं पर्यटक आता काय आले 4 महिने सीझन असतो लोकांचा इथले, बरं हॉटेल छोटे छोटे टपरे असतील, त्या लोकांचा किती मोठा लॉस झाला याच्यामुळं. तुम्ही त्यांना बोलून त्यांना जाब विचारा. त्यांनाच बोलित होतो पळाला. आता काय आलंय तुम्हाला काम करून देणार नाही अजिबात. काम करायचं नाही तुम्ही. तू अधिकारी ना, तू पहिले इथं बोलवा, त्याला खडी बिडी पूर्ण साफ झाली पाहिजे तर तुम्हाला काम चालू करून. ऐका ना तुम्ही म्हणताय काम करायचं नाही, मग हे काम काय काम करतात ती माणसं आता इथं? काय करतात मला माहिती, JCB घेऊन आले. तुम्ही म्हणताय काम करायचं नाही, काम करायचं नाही, काम होत नाही इथं. काहीतरी चालू ती पूर्ण काहीच नाही करून द्यायचं. आता डायरेक्ट बंद म्हणजे बंद. जोपर्यंत ते खडी नाही का काढीत नाही ना ती, तोपर्यंत अजिबात नाही. खडी तिथे ढीग येतात 4 पूर्ण काढले बाई यांनी. लोकांचा ऍक्सिडेंट होता, लोकांना अपघात होता. एखादा करता माणूस घरातला गेला, किती मोठं दुःखाचं आहे त्या माणसाला माहिती, यांना काय माहिती. साहेब पुढे ना ऐक ना, खडी टाकायचं लॉजिक काय तशी? जर वाहतूक चालू आहे, इकडून कल्याण मार्ग येतात, नगर मार्ग येतात, मग खडी मध्ये खडी टाकायचं लॉजिक काय? कशासाठी खडी टाकायची ना? तर धंदेवाल्याला पण नाग त्रास दिला जातोय. नंदकिशोर जगताप बोलतोय. साहेब कुठे तुम्ही आता? अहो तुम्ही इथं या जरा ते खडी बिडी काढणार असतील, ढी काढायचे का नाही तुम्हाला? काम होऊन देणार नाही अजिबात आम्ही. कुठं काढायला लावले साहेब? इथं ढीक तसेच आता करंदळा तिथे आता तिथून आलो आम्ही, ढीक तसेच पडलेत ते. हा नाही जर सगळं क्लिअर केल्याशिवाय रस्त्याचं काम चालू करायचं नाही. तुम्ही पूर्ण रस्ता साफ झाला पाहिजे, तुम्ही खडी बिडी पार रस्त्यावर राहील नाही पाहिजे. तुम्ही साहेब आम्हाला बघून पळून जाता. तुम्ही 2 मिनिटं आम्ही आलो नाही तर गेले तुम्ही निघून. प्रत्येक वेळेस गडबड आहे. कायची गडबड? रस्ता नाही, काय नाही, तुमचं काहीच काम चालू नाही, गडबड तुमचा प्रत्येक वेळेस तुमची गडबड.
भेटत ना पूर्ण रस्ता क्लिअर झाला पाहिजे तोपर्यंत तुमचं काम करा, अजिबात काम करून देणार नाही आम्ही. तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे आमच्यावर करा, काय करायचं असेल ते करा. हा या, आम्ही हा इथं थांबलो रस्त्यावरती या. नंदकिशोर जगताप. हा हा या, हा भेटलो होतो या. परंतु नंदभाऊ 15 दिवस झालं राष्ट्रीय महामार्ग जर बंद असेल तर ही गोष्ट कशी वाटते? ही निंदनीय गोष्ट नाही का हो? हे ठेकेदार काय करतात कोणाचं अजून? लक्षच नाही, काय नाही. मला यांना वाटेल तेव्हा बंद करतात. मला सांगा आता शनिवारी बंद करायची गरज बरं आधीच नाही तर काहीच नाही, काहीच नाही. हा, हे महत्वाचं आहे की काहीतरी सूचना जारी केली पाहिजे, सोशल पर्यटक मीडियावर येत पोस्ट होते केली आपल्या. पाहिजे. बरं काय विषय काय का रस्ता चालू आहे ना, रस्ता चालू नाही का मला सांगा. हा, आता पर्यटक या रस्त्याने गाडी चालू जाऊ आहे शकतात ना. पण यांना वाटेल तेव्हा ही बंद करतात, यांना वाटेल तेव्हा चालू करायची. मग मोठी जी अवजड वाहने वगैरे असतात ती इथून थांबवलेली असतात. अवजड वाहने रात्री मी 2:30 वाजता ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला ना त्यावेळेस कमी कमी 8-10 गाड्या गेल्या. मला काय म्हणायचं, गाड्या जाणार आहे पण जुन्नर तालुक्यातले गेले तर काय प्रॉब्लेम नाही ना आता रस्त्याला, काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. म्हणजे यांना कसं वाटतं, यांना अवजड वाहने यांनी यांच्या मनाने वाटलं तेव्हा सोडायचे नाही का. रात्री तर 2 आणि 2:30 वाजता सोडणार. जाऊ द्या ना, कंटिन्यू लोक जातात, जाऊ द्या ना, रस्ता चांगला झालाय ना. बरं यांनी फॉलोअप घेतला पाहिजे, रस्ता चालू तर जास्तीत जास्त कसं लवकरात लवकर होईल त्यासाठी यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हा, लोकांना विटी धरून काय फायदा आहे मला सांगा. जे मोठाले अवजड वाहने आपले जुन्नर तालुक्यात येत नाही, जे तरकारीवाली येतात अहो त्यांचं किती नुकसान होते. त्या पिकअपवाल्यांना विचारा काय अवस्था आहे त्यांची. तुम्ही जा त्या अधिकाऱ्याला माझ्यासोबत आहे ना, खरं मी त्याला एकाच विचार 2 व्हीलर घेऊन जातो तिकडे त्या पलीकडे त्यांचीच गाडी तिथून जे पर्याय मार्ग दिले तिथून तेव्हा कळले अधिकाऱ्यांना. त्यांना डायरेक्ट 2 व्हीलर वरती घेऊन जायचं त्या साईडला, तेव्हा त्यांना कळेल का काय अवस्था आहे तिथली. आता काय भूमिका असणार तुमची पुढे? भूमिका नाही, रस्ता जोपर्यंत येईल ना, आता हे रस्ता पूर्णपणे क्लिअर करीत नाही, चालू करीत नाही ना, तो यांना कामच करून नाही द्यायचं अजिबात. रस्ता क्लिअर म्हणजे काय? आता तुम्ही बोलताय नाही, नाही, की तिथे खडी गिडी घेईल. तिथे आहे ना, तिथं कमीत कमी 10-15 फूट उंच आणि खडी नुसते गिडी हटवायचे लावली. नाही, त्यांनी ती खडी ना फार झाडून हा, बरोबर आहे. पडू शकतो त्याच्यावर. झालेले ते ऍक्सिडेंट 2 व्हीलर वाले देखील त्या खडीवर गेलेले. पूर्ण खडी झाडून काढले पाहिजे पूर्ण. येतात का ते आता अधिकारी येतात? 10 मिनिटात परत जर त्यांना जर परत जर रस्ता बंद करायचा असेल तर प्रत्येक धंद्यावाल्याला किंवा गावातल्या ग्रुपला 2 दिवस अगोदर सांगितलं पाहिजे. Yes, म्हणजे yes. पुढचं नियोजन प्रत्येकाला लावता येते. लोकलवाला आता तुम्ही मला सांगा, जर पर्यायी ठीक आहे, तुम्ही म्हणता पर्यायी रस्ता बरोबर नाही, पर्यायी रस्ता पण तसा पाहिजे ना, की मी बोल आहे का मला सांग. त्या रस्त्याला 100 खड्डे पडते. हा, या माळशेजवळमध्ये हजारो पर्यटक येत असतात. इथं 50 ते 100 तरी हॉटेल असतील. या हॉटेल व्यावसायिकांचं नुकसान होते, परंतु हे प्रशासन मात्र काहीच जाहीर सूचना वगैरे देत नाहीये. काय आले आता आम्ही आता 4-5 जण आलो इथं. काय आले ज्यावेळेस लोक आक्रमक होतील आणि 100 दिवस लोक रस्ते होतील तेव्हा त्यांना कळेल. काय आले लोकांना आहे ना आता तर सगळ्यांना तर व्हायला लागलाय. पण ज्यावेळेस सगळे एकत्र रस्त्यावर त्यावेळेस त्यांना कळेल. त्यांना असं वाटतं की कुणीच लक्ष द्यायला नाही, त्यांच्या मनमानी कारभार झालाय त्यांचा. परंतु आज 15 दिवस झाले पण यांचा काय प्रॉब्लेम आहे? का गाड्या सोडत नसतील? काहीच प्रॉब्लेम नाही, मला सांगा रस्ता चालू आहे, काय झालं रस्त्याला. मग का गाड्या सोडत नाहीत ते? त्यांना काय त्यांचं मलाच काय कळत नाही लॉजिक काय की त्यांचं काय सिस्टम चालू आहे त्यांची. त्याच्या मनाला वाटलं तेव्हा बंद करायचं, तेव्हा चालू करायचं. त्यामुळे आम्ही आक्रमक झालो. आता काय आहे, काय याचा मोक्ष लावल्याशिवाय पर्याय नाही. आता बघा तुम्ही पण हा सिग्नल इथं लावलाय आणि डीक पुढे टाकले. तो सिग्नल पुढे पाहिजे ना, सिग्नल पुढे पाहिजे, डीक मागं पाहिजे. गाडी जर आली तर ब्लॅक डीक आहे, काळा कलर येतो डायरेक्ट डिगाव चढतात गाड्या. रात्रीची सिग्नल इकडे लाईट नसते. अहो, अधिकारी नाही, कुणीच नाही. बरं सिग्नल नाही, बरं तिथे ते पुढे बॅरिगेट पाहिजे ना, बॅरिगेट पाहिजे ना, बॅरिगेट नाही, काहीच नाही, काहीच यांची यंत्रणा नाही यांची. बरं रात्रीची यांच्या कंपनीची लोक पाहिजे ना, यांनी कंपनीची लोक ठेवली पाहिजे ना इथेची सिक्युरिटी म्हणून, बरोबर का नाही? काहीच नाही इथेची त्यांची लोक नाही, काहीच नाही. ही लोक 8 वाजता जातात निघून आणि मध्ये मोठाली वाहनं जात नाही. रात्रीची मोठाली वाहनं सुद्धा जात नाही. त्यांना